पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या वडिलांना गमावलेल्या पुण्यातल्या आसावरी जगदाळेला शासनानं पुणे मनपामध्ये आता थेट वर्ग 2 ची नोकरी दिली आहे। सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे, पण पहलगाम हल्ल्याचा प्रसंग आठवला की दोन्ही मायलेकींच्या डोळ्यात आपसूक अश्रू वाहू लागतात। जगदाळे कुटुंबाशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। त्यावेळेस नेमका काय प्रसंग होता? आज डोळ्यासमोर आलं तुम्ही अक्षरशः काटे येतच। 1 वर्षापूर्वी आज माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता 22 एप्रिल रोजी आणि आम्ही म्हणजे 8-10 दिवसांची ट्रिप प्लॅन करून गेलो होतो। खूप कष्टांनी पप्पांनी माझ्या पैसे जमा केले आणि ते म्हणाले की एक ट्रिप आपण आता लांबची करूयात आणि आम्ही पहिल्यांदाच विमानात बसलो होतो आणि बर्फ वगैरे बघायची इच्छा आमची होती, त्यामुळे हा प्लॅन सगळा आम्ही म्हणजे माझ्यासाठी तर सरप्राईज होतं। वडिलांनी सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि पहिलाच दिवस होता, 1च तास झाला होता आम्ही त्या ठिकाणावर पोहोचून आणि 1 तासाच्या नंतर आमचं पूर्ण मी म्हणेन की आयुष्य जे होतं ते 360 डिग्री फिरलं। आज पण उघड्या डोळ्यांनी सुद्धा आणि बंद डोळ्यांनी सुद्धा तोच प्रसंग सतत डोळ्यांसमोर येतो की तो समोर आमच्या समोरच्या टेंटमध्ये लोकांना मारत होता। आम्ही पाहिलं तो मारतोय गोळ्यांनी, तो तुमच्याकडे येतोय आणि तो आमच्याकडे येतोय तेव्हा मी त्यांचा हात धरला होता की अहो तो टेररिस्ट आहे, अहो टेररिस्ट आहे। ते म्हटले, ही म्हणाली पप्पा मला मरायचं नाही, मला अजून खूप जगायचं आहे। ते म्हणाले की थांब, घाबरू नको बबडू, आपण बघू काय आहे ते। तो आला समोर पळत पळत आणि माझ्या समोर गन धरली त्यांनी आणि मला म्हणाला ए चल उठ। मी 1 मिनिटं मनामध्ये विचार केला की आता आपलं आयुष्य संपलंय। मी जरी त्याला विचारलं हिम्मत करून, भैया क्या हुआ, आप लोग हमको क्यों मार रहे? कारण समोरच्या टेंटमध्ये तो मारत असताना मी पाहिलं होतं, तो त्याच्या बंदुकीच्या मागच्या दांड्यानी मुस्लिम लोक वेगळी करत होता आणि ती लोक अल्लाहू अकबर म्हणत होते आणि तो त्यांना मारून वेगळं करत होता। सर वधून घेत होता हिंदू की मुस्लिम असं पूर्ण म्हणजे अक्षरशः त्यांच्या मनात जो द्वेष होता ना हिंदू मुस्लिम आणि मोदींविषयीचा, तो त्यांच्या प्रत्येक वाक्यातनं दिसत होता। पुन्हा आयुष्यात कोणावरही असा प्रसंग उद्भवू नये अशीच प्रार्थना आपण करूया। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया पुणे। तर जगदाळे कुटुंबावर ओढवलेले हे संकट आणि काय नेमकी आपबीती होती, कशी परिस्थिती त्यावेळी होती, हे दोघेही या मायलेकी सांगत होत्या आणि आजही तो दिवस, तो क्षण आठवतो आहे आणि अक्षरशः 1 तासाच्या आत संपूर्ण आयुष्य कसं बदलून गेलं या संदर्भात दोघींनी झी 24 तासशी संवाद साधला।